ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली प्रियाला विचारते, काय प्रिया आईच्या प्रेमात वाटेकरी कसा येऊ शकतो. मग आता प्रियाला खूप रागातच म्हणते की पण तू आलीयस ना सायली, अगदी माझ्या आईच्या प्रेमामध्ये वाटेकरी म्हणून. आता सायलीच्या जिवारी हे खूप बोलणं लागतं, कारण सायलीला माहीत असतं की आपण प्रतिमा त्यांना इकडे घेऊन येण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत, त्यांना बरं करण्यासाठी किती इथे प्रयत्न केले आहेत. आणि आता प्रिया म्हणते की तू माझ्या आईच्या प्रेमामध्ये वाटेकरी झालीस. त्यानंतर ती म्हणते, तू माझ्या आईपासून दूर राहा तरच मी माझ्या आईवर अगदी भरभरून प्रेम करू शकेन. इकडे घरातील सगळेजण आरती करत असतात, आरतीमध्येच दंग असतात सायली आणि प्रिया मात्र तेथे नसतात. इकडे प्रियाच्या बोलण्यामध्ये येत सायली इमोशनल होते आणि विचारते, काय प्रिया, तू खरं बोलतीयस का हे जे बोलतीये ते. तेव्हा प्रिया म्हणते, हो अगदी ना, मी 100% खरं बोलती. अगं तू या घरात येणं बंद कर, मग तू बघतच रहा, मी माझ्या आईला ना कसलाही त्रास होऊ देणार नाही. तिला आता खूपच रडू येतं आणि तिला प्रत्येक क्षण आता प्रतिमा बरोबर घालवलेला आठवत असतो की कशा प्रकारे तिची एवढी मोठी रिकव्हरी झाली. त्याचबरोबर प्रिया ही तिच्या आईबरोबर म्हणजे प्रतिमा आत्यांबरोबर किती नेहमी चुकीचं वागली आहे. तिच्या गोळ्या बदलणं असो किंवा तिला त्रास देणं असो. आणि जेव्हा प्रतिमा आत्या माझ्यावर प्रेम करायच्या, मला कौतुकाने जवळ घ्यायच्या, तेव्हा प्रियाचा तो जळफळाट होणं हे सगळं सायलीला आता आठवत असतं. आणि प्रतिमाला तर अजिबात त्या प्रियाबरोबर कम्फर्टेबल वाटत नसतं. आता सायलीला आठवत असतं की कशा प्रकारे प्रिया ही प्रतिमा बरोबर खोटेपणाने वागली आहे, त्याचबरोबर तिला किती त्रास दिला आहे. तरीही सायली काळजावर दगड ठेवते आणि मायलेकींची ताटातूट व्हायला नको म्हणून प्रियाला शब्द देते, जर तू माझ्या प्रतिमा आत्यांबरोबर चांगली वागणार असेल तर मी नाही येणार पुन्हा या घरात. तर प्रिया आता रागातच म्हणते, नुसतं बोलू नकोस, वचन दे मला. मग क्षणाचाही विचार न करता फक्त प्रतिमासाठी सायली प्रियाला वचन देते, तुला वचन देते की यापुढे ना मी या घरापासून नेहमीच दूर राहीन. मग आता प्रियाला खूपच आनंद होतो आणि ती हसते. तेव्हा सायली विचारते, काय आता तरी खाली येशील आणि प्रतिमा आत्यांबरोबर नीट वागशील का. तेव्हा मूर खासारखी प्रिया लगेचच मान डोलावते. इकडे सगळेजण आरतीमध्ये दंग असतात, तर रविराज आणि अर्जुनच लक्ष सारखं प्रियाच्या रूमकडे असतं आणि सायली लगेचच रूममधून बाहेर येते. रविराजला सायलीबद्दल खूप वाईट वाटत असतं आणि मग त्यानंतर अर्जुन सुद्धा मागे पाहतो. तेव्हा सायली आता मनातच विचार करू लागते की मला असं का वाटते की मी माझ्याच घरात येण्यापासून स्वतःला रोखतीये. तर आता सगळेजण आरतीमध्ये दंग असताना कुणाच लक्ष त्या दोघींकडे मागे नसतं. प्रिया सुद्धा अगदी हसत असते येते आणि सायली जवळ उभी राहते. आरतीमध्ये तीच जास्त लक्ष नसतं, परंतु सायलीकडे बघून ती सारखी वेड्यासारखी हसत असते. आणि अर्जुनच्या व रविराजच्या बरोबर ही गोष्ट लक्षात आलेली असते, कारण या घरापासून, प्रतिमापासून, रविराज काकापासून दूर राहणं सायलीला अजिबात पटत नसतं आणि तिला हे झेपणार सुद्धा नसतं. विराज आणि त्याचबरोबर अर्जुनला वेगळ्याच फिलिंग्स येत असतात. त्यानंतर आरती वगैरे संपन्न होते. सायली आता त्या घराकडे बघतच राहते. तिला या घरातून बाहेर पाऊल सुद्धा टाकावासा वाटत नसतो. प्रियाचं ते टोमण्याचं बोलणं तिला सतत आता तिच्या कानावर असं घुमत असतं की माझ्या अगोदर तूच माझ्या आईचं पुढे करत असतेस, त्याचबरोबर माझ्या आईला मी मिठी मारण्या अगोदर तूच तिला मिठी मारतेस आणि जर तू माझ्या आईपासून दूर राहिली तरच मी माझ्या आईवर अगदी भरभरून प्रेम करू शकेन. त्यानंतर सायली आता घराबाहेर पाऊल टाकणार असते, पण तिचा पाऊलच पुढे पडत नसतो. तिला प्रतिमाची काळजी वाटत असते, त्याचबरोबर आपलं माहेर कायमचं सोडून जाते की काय अशा तिच्या मनामध्ये फिलिंग्स येत असतात. तरीही ती बिचारी मनावर खूप मोठा दगड ठेवून आता शेवटी किल्लेदारांच्या घरामधून बाहेर पाय टाकतेच आणि लगेचच सुभेदारांच्या घरी येते. तिला अजूनही खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर अर्जुन सायली दोघेही रूममध्ये येतात आणि आपली
झोपण्याची तयारी करत असतात. तर आता सायली नेहमीसारखी बडबड न करता एकदम शांत असते. हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणून तो सततच तिच्याकडे बघत असतो, पण तिला काही तो लगेच विचारत नाही. त्यानंतर तो म्हणतो, बायष्ट बरी झाली ना, की सिनियरने आपल्याला पूजेसाठी बोलवलं, सगळेजण एकत्र किती खुश होते की नाही. मला खूप आवडला हा बायको आणि मला तर असं वाटतं नेहमी असं गेट टुगेदर व्हायलाच हो. असं म्हणून अर्जुन आता खुश होत सायलीला हे सगळं काही सांगत असतो, पण त्यावरती सायलीच काहीच उत्तर येत नाही. आता सायलीला असं शांत पाहण्याची अर्जुनला सवय तर नसते. मग तो म्हणतो, बायको मला एक सांगपासून तू प्रियाच्या रूममधून बाहेर आली तेव्हापासून तर एकदम शांत होती. काही झालंय का सांग ना, काही गडबड आहे का, काही बोलली का ती तुला. तर सायली काहीच बोलत नसते. तर दुसरीकडे प्रिया मस्तपैकी बेडवर पडते आणि म्हणते, अरे बापरे, मी या घरात आले. तरी त्या सायलीची लुडबुड मात्र सुरूच होती. पण प्रिया, तू काय मसत काटा काढलास तिचा, आणि आता ती या घरामध्ये कधीच नाही येऊ शकणार, कारण ती बिचारी वचनाची बांधली गेली आहे ना. आणि तसंही त्या सायलीने कान भरल्यामुळे ती प्रतिमा सुद्धा तशी खूप वचोट करत होती. बरं झालं तिचं तोंडही बंद केलं. पण प्रिया, तू कसली हुशार आहेस, काय डोकं वापरलंस, असं म्हणून आता ती स्वतःवरच खूप खुश असते. आणि मग नंतर म्हणते की आता तुला अडवणार ना, इथे कोणीच नाहीये. तर दुसरीकडे सायली म्हणते, अहो काही नाही, तुम्हाला जसं वाटते ना तसं खरंच काही नाहीये. अर्जुन म्हणतो, बायको तुला कधी खोट बोलता येत नाही आणि माझ्या समोर तर नाहीच नाही. आता तुम्ही काय बोलल्या त्या रूममध्ये मला अगोदर सांगा. आता तू मला सांगणार आहेस की मी तन्वीला फोन करू, असं अर्जुन आता विचारतो आणि सायलीला खूप घाबरवतो. सायली म्हणते, नको हो, कशाला तुम्ही तिला कॉल करताय हो, मी सांगते असं म्हणून आता सायली ही अर्जुनला तुम्ही फोनच करू नका असं फोर्स करते. तेव्हा सायली आता प्रिया जे काही बोलली आहे ते सगळं काही अर्जुनला सांगते. तेव्हा आता हे सांगत असताना सायली मात्र जरा घाबरते आणि मग त्यानंतर अर्जुनला हे ऐकून धक्काच बसतो आणि तो विचारतो, काय, आणि तू तन्वीला असं का वचन दिलं की सिनियरच्या घरी तू कधी जाणार नाही म्हणून. तर आता दुसरीकडे महिप्त एका ठिकाणी आलेला असतो. त्याचवेळी आता नागराज तेथे येतो. पावसा पाण्यात असतो. तेथे आल्यामुळे म्हणतो की महिप्त, तू इथे आहे का. अरे पावसा पाण्याचे दिवस चालू आहे आणि तुझं काय चाललंय मला कळत नाही. मग आता महिप्त म्हणतो, नागराज शेठ, अहो वय झाला, आता तुमचं एक काम करा, रात्री पाण्यामध्ये ना बदाम भिजत घाला आणि ते खा, म्हणजे स्मरणशक्ती पुन्हा येईल. तेव्हा नागराज म्हणतो, सरळ बोल, नाही सरळ बोल की जरा बाबा. तेव्हा त्या बाईने जो पत्ता दिला होता त्या पत्त्यामध्ये काय लिहिलं होतं, नाटकाच्या थिएटरच्या मागच्या गल्लीमध्ये टेलरच दुकान हो की नाही. नागराज म्हणतो, हो. मग आता माझ्या मागे काय आहे बघा बरं, असं महिप्त म्हणतो. तेव्हा लगेचच नागराज आता ते टेलरच दुकान बघतो. हो आता तुम्ही बघा ना मागे काय आहे. श्रद्धा टेलर म्हणजे आपल्या त्या चिचुंद्रीच घर. तेव्हा आता नागराज म्हणतो, हे घर. तेव्हा महिप्त म्हणतो, हो हेच घर आहे, चिचुंद्रीच. तर आता त्या दोघांनाही प्रियाच्या आईबापाच्या घरचा पत्ता मिळाल्यामुळे, ते घर सापडल्यामुळे आता खूपच आनंद होतो. तर दुसरीकडे अर्जुन सायलीला म्हणतो, अगं तू हे वचनच द्यायला नको होतं. तेव्हा सायली म्हणते, मग मी काय करायला होतं अर्जुन सर. तेव्हा चवताळूनच अर्जुन म्हणतो, तू ना त्या तन्वीच्या थोबाडीत सुद्धा मारायला हवी होतीस. आता मला सांग, कुठे गेली ती सायली. आणि मुळात असं वचनच का दिलं तू सायली, मला कळतच नाही. तेव्हा सायली शांतपणे सांगते, अहो मी असं काहीही केलेलं नाहीये. प्रतिमा हत्यांसाठी मला हे करावं लागलं, कारण तुम्हाला माहीत नाहीये, प्रिया प्रतिमा हत्यांना त्रास देण्यासाठी कोणत्याही थराला जाते. मग म्हटलं की तुझी इच्छा नक्की काय आहे पूर्ण करते, म्हणजे तू प्रतिमा हत्यांना त्रास देणार नाही. तेव्हा सायलीने मग सगळं काही अर्जुनला पुन्हा एकदा बोलून दाखवलेलं असतं की प्रियाचं असं म्हणणं आहे
आणि त्यामुळेच मी तसं वचन तिला दिलं, कारण मी जर का वचन दिलं आणि प्रतिमा हत्यांना तिने त्रास नाही दिला तर मला सांगा बरं काय हरकत आहे. आता मला सांगा, मीच एक पाऊल मागे घ्यायला हवं ना. आणि प्रतिमा हत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी 24 तास तर आपण त्या घरात नाही राहू शकत ना. अर्जुन सर, अहो परवा तर तिने काय केलं माहितीये, गरम तव्यावर प्रतिमा हत्यांना ढकलायला निघाली होती. निदान आता तरी ती असं नाही करणार असं सायलीचा आता प्रियावर विश्वास असतो. तेव्हा अर्जुन विचारतो, तू काय म्हणालीस सायली? तुला खरंच असं वाटतंय का ती असं करेन? तेव्हा सायली रागात म्हणते की आता तिने ना प्रतिमा आत्यांना हातच लावून दाखवावा, मुळात ना तिच्या हात नाही ना मी मुळापासून उपटून टाकला तर नावाची सायली नाही. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, शाब्बास, हीच आहे ना माझी सायली. स्वतःच्या जवळच्या माणसांसाठी काहीही सॅक्रिफाईस करते. पण जर कोणी चुकीचं बोललं तर काहीच ऐकून घेणार नाही. दुसरीकडे महिप्त आता त्याच्या पंटरला म्हणतो की आई ऐक तू ना, त्या घराजवळ जा आणि खात्री करून घे लोखंडे टेलचंच का ते घर आहे म्हणून. तेव्हा महिपच्या सांगण्यावरून लगेचच तो पंटर तिकडे जातो. तेवढ्यातच तो पंटर आता घराजवळ जातो आणि दादा दादा असा आवाज देतो. तेव्हा लगेचच एक माणूस आणि एक बाई बाहेर येते आणि काय काय काम आहे असं ते दोघेही विचारतात. तेव्हा नाटकाच थिएटर इथेच आहे का असं तो पंटर विचारतो. तेव्हा तुम्ही पुढच्या गल्लीत आलात, ते तर मागच्याच गल्लीत आहे असं ते काका सांगतात आणि आपल्या घरात जातात. आणि मग पुन्हा तो पंटर म्हणतो की अहो इकडे या नाना, एक विचारायच. मग आता काय असं ते काका विचारतात. तेव्हा तो पंटर विचारतो, ऐका ना, हे टेलरच दुकान तुमचंच आहे का? तेव्हा नागराज आणि महिप्त सगळा व्हिडिओ काढून घेत असतात, तुमच्या छापून हे सगळं बघत असतात. इकडे ते काका आता पंटरला विचारतात, नक्की तुम ही असं का विचारताय ब? तेव्हा तो पंटर खोट सांगतो की अहो जर कोणाला कपडे शिवायचे असेल तर आम्ही सांगू ना यांना की इथे या शिवायला म्हणून. तेव्हा ते काका म्हणतात, असं काय हो, आम्ही शिवतो की कपडे? अहो आजूबाजूच्या बायका येतात इथे ब्लाऊज वगैरे शिवायला. त्याचबरोबर 20-21 वर्ष झाले आमचे दुकान सुरू होऊन. काकांची बायको म्हणते, पोरी बाळी सुद्धा येतात हा ड्रेस शिवायला. तर दुसरीकडे अर्जुन सायलीला म्हणतो, स्माईल दे. सायली म्हणते, नाही देता येणार. अर्जुन विचारतो, का बरं? मग सायली म्हणते, अहो मी का हसू सांगा बरं तुम्ही असं. म्हणून ती खूपच उदास होते. अहो तुम्हाला सांगू, मला ना माझंच घर अगदी तुटल्यासारखं वाटते. मला ते घर माझ्या हक्काचं घर वाटायचं, माझं माहेर वाटायचं. पण इथून पुढे मी त्या घरात कधीही जाऊ शकणार नाही. माझ्या प्रतिमा आत्यांना भेटावं वाटलं तरी मी त्यांना नाही भेटू शकत. आणि तुम्हाला सांगू, हे पचवणं मला खूप म्हणजे खूप कठीण जाणार आहे असं रडतच सायली अर्जुन समोर आपलं मन मोकळं करत असते. तेव्हा मात्र अर्जुनला खूप वाईट वाटतं आणि या सगळ्या गोष्टींचा काहीतरी आता सोक्षमोक्ष लावायलाच हवा असं अर्जुन आता ठरवतो. त्याला असं सायलीच्या डोळ्यात पाणी बघण्याची सवयच नसते. इकडे महिपच्या पण विचारतो, घर इकडेच कुठेतरी असेल ना. तेव्हा त्या ताई पटकन म्हणून जातात की हे काय, हे इथेच आहे. मग आता ते काका हे लगेचच तिच्याकडे बघत तिला गप्प करतात आणि म्हणतात की मागे घर आहे आणि पुढे दुकान आहे. तेव्हा तुमचं नाव काय असं लगेचच जाता. तो पंढर विचारतो. मग आता सदाशिव लोखंडे असं ते काका नाव सांगतात. सुद्धा लगेचच त्यांचं नाव सांगतात की माझं नाव ना मैनावती लोखंडे आहे. तेव्हा लगेचच ते काका रागातच तिच्याकडे बघतात तर ती आपली गप्प बसते. तेव्हा आता महिप्त आणि नागराज दोघेही एकमेकांकडे बघतात, खानाखुना करतात. तर महिप्तच व्हिडिओ शूटिंग करण्याचं काम मात्र सुरूच असतं. तर इकडे तो पंटर म्हणतो, सांगतो, हा कुणाला जर कपडे काही शिवायचे असेल तर. तेव्हा आता ती मैनावती म्हणते की हो, नाव लक्षात ठेवा, हा श्रद्धा टेलर. तो म्हणतो, ठीक आहे ठीक आहे. मग तो तेथून गेल्यानंतर मैनावती लगेचच त्या काकांना अशी टोमणा मारते आणि तोंडवाकड करत आतमध्ये मोठ्या तोयातच जाते. इकडे आता अर्जुन म्हणतो, बायको तू जो निर्णय घेतलाय ना त्या निर्णयाचा आता जास्त विचार करू नकोस. अग
तू तन्वीला हे तर वचन दिलं नाही ना की तू तन्वीला कधीही भेटणार नाहीस म्हणून, आणि तिच्याशी बोलणारही नाहीयेस असं काही सांगितलं नाहीयेस ना. तिला मग आता सायली म्हणते नाही हो अजिबात नाही असं सांगितलं. तेव्हा अर्जुन म्हणतो झालं तर मग अर्जुन पुढे तिला सोल्युशन सांगतो की जेव्हा तुला कधी प्रतिमांची आठवण येईल ना तेव्हा तू एक काम करायचं, तिला फोन करायचा किंवा तिला इकडे घरी भेटायला बोलवायचं आणि मग तुम्ही दोघींनी इथे आपल्या घरी भेटायचं सिंपल. तेव्हा सायली म्हणते तुमचं सगळं बोलणं पटते हो मला, पण असं तरीही एकट पडल्यासारखं का वाटते ना मलाच कळत नाहीये. तेव्हा आता अर्जुन म्हणतो तन्वीला असं वाटत असेल की ती जिंकली आहे, पण त्या मूर्ख मुलीला हे सुद्धा माहीत नाहीये की तिने लपवलेल हे गाठोड आपल्याकडे आहे. सो मॅडम आता जास्त विचार करू नका, रिलॅक्स असं म्हणून अर्जुन तिला शांत राहायला सांगतो. तर आता दुसरीकडे तो पंटर तेथे येतो आणि म्हणतो शेठ तुम्ही सांगितलं होतं ना सेम तीच माहिती आहे अहो. मग आता महिप्त हसतो आणि म्हणतो नागराज शेठ पाहिलं ना आपली ती चिचुंदरी आली कशातन, तर झोपडीतन आलीय आणि तिला तिची लायकी आपण झोपडी सारखीच दाखवायची समजलं का असं म्हणून तो आता नागराजला पुढे काय करायचं हे सांगतो. इकडे अर्जुन आता वेगळ्याच विचारात असतो. तो गाठोड ठेवतो खर आतमध्ये कपाटात, पण त्याच्या मनात जरा वेगळेच विचार सुरू असतो आणि तो थेट आता सायलीला विचारतो बायको मला आता एक सांगा, जेव्हा तू तुझ्या लहानपणीच्या गोष्टी बघायचीस तेव्हा तुला खूप कसं तरी व्हायचं सुद्धा यायची आणि अगदी रेस्टलेस सुद्धा व्हायचं, मग आज तुला स्वतःच गाठवड बघताना काहीच कसं झालं नाही. तेव्हा सायली म्हणते हो मलाही तोच प्रश्न पडला. कदाचित मी माझ्या मनात ठरवले की मी स्वतःला काही त्रास करून घेणार नाही किंवा काही अजिबात तो विचार करणार नाही म्हणून नसेल झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो हे असं असेल ना तर गुड एकदम छान हा असं म्हणून तो आता तिला शांतपणे झोपायला सांगतो. मग ते दोघेही आता झोपतात. तर आता दुसरा दिवस उजाडतो. त्यावेळी सायली अगदी छान साडी नेसून सुंदर अशी तयार झालेली असते आणि बाहेर येते. तिला दाराभोवती छानशी रांगोळी काढायची असते, पण आता तिच्या मनातून आता प्रियाचे विचार जात नसतात. माझ्या आईला कधी भेटायचं नाही आणि कधी तिच्याबरोबर बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा नाही असं वचन आता सायलीकडून मागितलेलं असतं, पण तिचं मन मान्य करायला तयार नसतं की मी प्रतिमा आत्यांबरोबर बोलायचं नाही असं कसं होऊ शकतं. आणि मग त्यानंतर तिला आज एक खूप मोठ्या भयानक सत्याचा उलगडा होतो. आतापर्यंत कधीही न आठवलेलं तिला आता ते चित्रविचित्र प्रसंग आठवू लागतात. ते ॲक्सिडेंटचे क्षण, त्याचबरोबर तिचे आई बाबा गायब झाले तो क्षण, आणि त्यानंतर मी एकटीच आपली जंगलातून आई बाबा असा आवाज देत त्या मंदिराजवळ आले. ते क्षण सगळे आठवत असतात, पण ना तिला माहीत नसतं की नक्की हे कोण आहे, ही मी आहे की दुसरी कोण आहे, आणि मला हे असं का आठवत असेल. ती आता रांगोळी काढता ठिकाणी अशी रांगोळी काढते आणि त्या विश्वामध्ये पूर्णपणे भूतकाळात ती पूर्णपणे रमून गेलेली असते. तिला तिचं सुचत नसतं. तिचं डोकं अक्षरशः जड पडलेलं असतं. तिला आता एकदम कसंतरी होऊ लागतं आणि मग काही वेळातच अर्जुन तेथे येतो आणि म्हणतो वाव फॅटस्टिक, किती सुंदर रांगोळी काढली आहेस. सायली तू बायको, प्रत्येक कामामध्ये तू एवढी परफेक्ट कशी मला कळतच नाहीये असं अर्जुन तिची स्तुती करत म्हणतो. तेव्हा कुठे सायली भानावर येते आणि अर्जुनकडे पाहते. सायलीच बदललेलं ते रूप पाहून अर्जुनला मात्र धक्का बसतो, कारण ती एवढी सिरियस का, गंभीर का, या प्रश्नाचं उत्तर त्याला काही मिळालेलं नसतं. तर दुसरीकडे प्रिया मोबाईलमध्ये डोक घालून बेडवर मस्तपैकी पडलेली असते. अजून अंथरून सुद्धा तिने काढलेलं नसतं. त्याचवेळी प्रतिमा तेथे येते आणि तन्वी कॉफी घे असं म्हणते, तर प्रियाच त्यावर काहीच प्रत्युत्तर नसतं. ती आपली तिच्याच विश्वात असते. त्यानंतर प्रतिमा पाहते तर तिच्या पायाखाली अजून अंथरून तसंच असतं. त्यामुळे आता ती म्हणते काय अगं पाय काढ बरं, परंतु प्रिया काय करते तर त्या पांघरुणावर ना अजून एक पाय टाकते आणि मुद्दामच प्रतिमाची खोड काढत असते. तेव्हा प्रतिमा म्हणते काय चाललंय तन्वी,
अगं एवढा वेळ कुठे अंतरून ठेवतात का, मग काय हरकत आहे. ठेवल्याने असं उद्धटपणाने ती प्रतिमा बरोबर बोलते. मग आता प्रतिमा म्हणते वाकड्यात नको ना शिरू. तेव्हा प्रिया पुन्हा आडेवेडे घेते आणि म्हणते, मी तर माझ्या सरळ रस्त्याने चाललीय आणि आता तुला जर तो रस्ता वाकडा वाटत असेल तर मी काय करू मग, कारण मी काहीही केलं नाही तरीही तुला चुकीचीच वाटणार आहे. तेव्हा प्रतिमा रागात म्हणते, वागण्यात थोडी शिस्त असायला हवी, एवढंच माझं म्हणणं आहे, समजलं. तेव्हा आता प्रिया म्हणते, ठीक आहे, मग तू शिकवून आई मला शिजत असं म्हणून ती आता मांडी घालून बसते आणि म्हणते, कशी बसू, अशी बसू की तशी बसू. तेव्हा खरं तर प्रतिमाला तिच्या तोंडालाच लागायचं नसतं, पण प्रिया अजूनच काही पण प्रतिमाला बोलू लागते, तिचा अपमान देखील करते. इकडे आता अर्जुन सायली जवळ बसतो आणि तिला विचारतो, बायको काय झालं सायली. आता घाम पुसते आणि म्हणते, कुठे काय हो, काही नाही झालं. आणि मगसं म्हणून पुन्हा ती एकाच ठिकाणी अशी रांगोळी टाकू लागते. अर्जुन हे सगळं काही बघत असतो. त्याला आता समजतच नसतं की सायलीला असं झालंय काय, अचानक ती एवढा कसला विचार करतीये. मग अर्जुन त्या हाताकडे बघतच राहतो. तिचे हात थरथर कापत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुझे हात खूप थरथर कापतायत, बायको नक्की काय झाले सांग ना. तेव्हा सायली आता त्याच्याकडे बघतच राहते. तर दुसरीकडे प्रिया म्हणते, आई अगं मला श्वास घ्यायचा, असं म्हणून ती श्वास घेते की आता हेही चुकत्य, माझा श्वास घेणं श्वास सोडणं, असं म्हणून ती उगीचच प्रतिमाला टोमणा मारतात. तिमा म्हणते, अगं जरा नीट वागायला शिक. तेव्हा प्रिया म्हणते, हे बघ आई, तूच नीट वागायला शिक आता, कसा आहे ना. असं म्हणून ती आता मोठ्या आईटीतच पायावर पाय टाकून त्या बेडवर पाय पसरून बसते आणि प्रतिमाला कमीपणा दाखवत म्हणते, हे बघ आई, अगोदरच बाबांनी बोलणं टाकलंय तुझ्याबरोबर आणि या घरात तुझी जी पाठराखीण आहे ना, ती पाठराखीण या घरात पुन्हा कधीही येणार नाही, कारण तिने मला तसा शब्द दिलाय. आणि हेच सगळं बोलणं नेमका रविराज ऐकतो आणि त्याला धक्का बसतो. त्याला ते प्रसंग आठवतात की कशा प्रकारे सायलीही प्रियाच्या खोली बाहेर आरती करत असताना रडतच आली होती. म्हटल्यानंतर सायलीने आता प्रतिमासाठी तन्वीने हेच वचन मागितलं असेल, मग त्याच्या तळपायाची आगच मस्तकात जाते. प्रतिमा पुढे काही बोलणार तर रविराज समोर उभा असतो. त्यामुळे प्रतिमा म्हणते, रविराज तुम्ही. मग आता रविराज काही न बोलता लगेचच तेथून जातो. इकडे सायली अर्जुनला खोट सांगते की अहो बराच वेळ मी रांगोळी काढत बसले ना, म्हणून माझे हात थरथर कापत असतील. एवढं काही नाही, अर्जुन म्हणतो, म्हणूनच मी आता तुला हेल्प करतो दे, असं म्हणून तो रांगोळी घेतो आणि सायलीला मदत करत असतो. मग ते दोघेही आता एकमेकांकडे बघत गोळी काढू लागतात. तर सायली अर्जुनकडे बघून आता गालात हसते, कारण अर्जुन प्रत्येक कामामध्ये तिला मदत करत असतो आणि तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो. तिच्यासाठी खरं सुख असं, आणि म्हणून ती अर्जुनकडे बघत असते. मग आता अर्जुनचा सपोर्ट असल्यामुळे सायलीलाही छान वाटतं आणि मग अर्जुन आणि ती एकमेकांना इशारे करतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रिया प्रतिमाचा हात घट्ट पकडते आणि म्हणते, तुझी पाठराखीण सायली आता येणार नाहीये, तुझा सुरवास आता सुरू झालाय, तेव्हा ये ग सायली, असं म्हणून रविराज सायलीला घरात घेऊन येतो. तेव्हा लगेचच आता प्रतिमा आणि प्रिया समोर आता सायलीला घेऊन येत रविराज म्हणतो, आज या घराचा उंबरठा तू ओलांडला आहेस सायली, ती माझी लेक म्हणून आता आजपासून तूच माझी लेक आणि हेच तुझं माहेर असणार आहे. हे ज्यांना पटत नसेल त्यांनी या घराबाहेर निघायचं, असं म्हणून अर्जुन प्रियाला स्पष्टपणे धमकी देतो. तेव्हा सायलीला खूप आनंद होतो, तर अर्जुनही खुश होतो, तर प्रियाचा जळफळाट होतो. प्रतिमा देखील तेवढीच खुश होते. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.